Welcome to SST College of Arts and Commerce. This is SST Edupedia. Myself सचिन वायले. आज पुन्हा एकदा आपण व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून पुन्हा भेटतोय आणि आपला इतिहासातील पहिला जो टॉपिक आहे सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळ त्याच्याविषयी आपण पुन्हा एकदा माहिती करून घेतोय. याच्या अगोदर आपण ब्राह्मो समाज म्हणजेच राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली आणि सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीला सुरुवात केली. म्हणून तर राजाराम मोहन राय यांना सामाजिक सुधारणांचे अग्रदूत असं म्हटलं जातं किंवा भारतीय सुधारणांचं किंवा भारतीय आधुनिक भारताचे जनक असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपण आर्य समाजाविषयी माहिती बघितली. त्याच्यामध्ये दयानंद सरस्वती यांनी कशा पद्धतीने जे धर्मांतर होत होतं त्याला थांबवण्याचं काम केलं आणि पुन्हा एकदा वेदांकडे चला अशा प्रकारचा संदेश देऊन संपूर्ण भारतीय समाजामध्ये एक प्रकारचं नवचैतन्य भरण्याचं काम आर्य समाजाने केले आणि त्यांचे जे प्रणेते आहेत दयानंद सरस्वती याचं पूर्ण जे श्रेय आहे त्या दयानंद सरस्वती यांना जातं. त्याच पद्धतीने भारतामध्ये अनेक अशा सामाजिक सुधारणा चळवळी झाल्या. त्याच्यामध्ये अनेक समाजसुधारकांनी आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. त्याच पद्धतीचं योगदान जसं आपण म्हणतो की सामाजिक आणि धार्मिक सुधारणांना जी सुरुवात झाली ती बंगालमधून झाली आणि त्याच्यानंतर त्याचे प्रभाव त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये पण झाला आणि महाराष्ट्रामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळींना सुरुवात करण्याचं श्रेय अर्थातच महात्मा फुलेंना जातं आणि त्यांनी जे स्थापन केली सत्यशोधक समाज. आज आपण ह्याच महात्मा फुलेंविषयी आणि सत्यशोधक समाजाविषयी आज आपण माहिती बघणार आहोत. तर सत्यशोधक समाज या नावामध्येच बऱ्याच गोष्टी लपलेल्या आहेत. जे सत्य आहे ते समाजापर्यंत घेऊन जाणं आणि सत्याचा पाठपुरावा करणं हे या सत्यशोधक समाजाचं महत्त्वाचं ध्येय होतं आणि त्याची जी स्थापना केलेली आहे ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. तर आपण सुरुवातीला महात्मा ज्योतिराव फुले यांचं पूर्वचरित्र काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. बंगालमध्ये जशी सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीला सुरुवात झाली त्याचा जो प्रभाव आहे तो कळत आणि न कळत महाराष्ट्रावर पडला आणि महाराष्ट्रामध्ये जे समाज सुधारक आहेत त्यांनी तो जो समाज सुधारणाची जी धुरा आहे ती आपल्या खांद्यावर उचलली आणि त्याचं जे श्रेय आहे ते महात्मा ज्योतिबा फुलेंना जातं. महात्मा ज्योतिबा फुलेंचा जन्म 1827 रोजी पुण्यामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचं नाव गोविंदराव. गोविंदरावांना पाश्चात्य शिक्षणाची महत्त्व माहिती होतं म्हणून त्यांनी आपल्या मुलाला उत्कृष्ट पद्धतीचं शिक्षण कसं मिळेल याच्यासाठी प्रयत्न केले आणि शिक्षण व्यवस्थेतच त्यांचा जॉर्ज वॉशिंग्टन, मार्टिन लुथर किंग यासारख्या विचारवंतांचा यासारख्या फिलॉसॉफरांचा प्रभाव महात्मा ज्योतिबा फुलेंवर पडला आणि त्याच्यातूनच त्या विचारातून ते प्रेरित होऊन त्यांनी पुढे आपलं पूर्ण आयुष्य सामाजिक आणि धार्मिक ज्या सुधारणा आहेत त्याच्यासाठी वेचण्यासाठी देऊन टाकलं. असे जे महात्मा ज्योतिबा फुले आहे तर त्यांनी समाजाची जी पूर्ण रचना समाजाची जी व्यवस्था या जवळून बघितल्या, त्यांचा अभ्यास केला आणि सामाजिक आणि धार्मिक सुधारणा भारतामध्ये करणं किती गरजेचं आहे याची जाणीव त्यांना झाली आणि त्याच्यानंतर प्रचलित समाजामध्ये असलेला अंधश्रद्धा अंधश्रद्धा कर्मकांड या सर्व गोष्टी बघितल्या त्यांनी. रूढी परंपरा याच्यामध्ये जो खिचपत पडलेला माणूस आहे त्याला कुठेतरी त्याच्यामध्ये प्रबोधन करणं गरजेचं आहे याची जाणीव महात्मा फुलेंना झाली आणि त्याच्यानंतर हे जे समाजकार्य आहे हे समाजकार्य त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलं आणि त्याच्यातूनच समाजामध्ये अशा प्रकारच्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणा करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्याची जी सुरुवात आहे ती स्त्री शिक्षण आणि स्त्रीदास्य विमोचनातून झालेली आपल्याला दिसून येते. आपण जेव्हा स्त्रियांचा विचार करतो तर भारतीय समाजामध्ये प्राचीन काळापासून स्त्रियांना कनिष्ठ आणि दुय्यम दर्जा दिला जात होता. प्रत्येक क्षेत्रातून मग सामाजिक असू द्या, आर्थिक असू द्या किंवा राजकीय असू द्या, मग ते सांस्कृतिक क्षेत्र पण त्याला बाजूला नव्हते. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांना कनिष्ठ दर्जा दिला जात होता. महत्त्वाची गोष्ट अशी की या क्षेत्रापासून स्त्रियांना बाजूला ठेवलं जात होतं. मग अशा वेळेस स्त्रियांची जी स्थिती होती ती खूपच बिकट होती. स्त्रियांवर अनेक चालीरीती, प्रथा, रूढी याची बंधनं होती. कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य, कोणत्याही प्रकारची समता समाजामध्ये स्त्रियांना नव्हतीच. शिक्षण व्यवस्था तर स्त्रियांपासून भरपूरच दूर होती. मग अशा वेळेस स्त्रियांना समाजाच्या प्रभावामध्ये आणणं खूप गरजेचं आहे हे महात्मा फुलेंना माहिती होतं. जोपर्यंत स्त्रीचं समाजाच्या देशाच्या उत्पन्नामध्ये म्हणजे समाजाच्या प्रगतीमध्ये जोपर्यंत हातभार लागत नाही तोपर्यंत समाजाची प्रगती होणारच नाही याचं पूर्ण माहिती महात्मा ज्योतिबा फुलेंना होती. म्हणून स्त्रीला जोपर्यंत शिक्षण दिलं जात नाही तोपर्यंत ती आपल्या पायावर उभी राहणारच नाही याची जाणीव महात्मा फुलेंना होती. त्याचं महत्त्व महात्मा फुलेंना माहिती होतं. म्हणून सर्वात प्रथम महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणावर जोर दिला आणि त्याच्यातूनच पुढे पुण्यातील जे भिडेवाडी आहे तिथे 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.
या शाळेच्या माध्यमातून त्यांनी विभिन्न पद्धतीची शिक्षणाची व्यवस्था केली मुलींसाठी. आणि वाटतं तेवढं ही गोष्ट सोपी नव्हती. सुरुवातीला आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाई फुलेंना शिक्षण देऊन त्यांनी तशा पद्धतीची एक स्त्री शिक्षिका तयार केली आणि त्यांच्या माध्यमातून समाजातील जी पण लहान मुलं आहेत, लहान मुली आहेत, त्यांना आपल्या घरी आणून त्यांना शिक्षण देण्याचं काम त्यांनी सुरू केलं. आणि हे करत असताना त्यांना खूपच त्रास सहन करावा लागला. हे करत असताना महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुरुषार्थ आणि सावित्रीबाई फुलेंची निष्ठा या दोन्ही गोष्टी कामाला आल्या आणि त्याच्यातूनच जी मुलींसाठी जी शिक्षणाची जी चळवळ होती, जी मोहीम होती, ही त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर जसं मुलींसाठी शिक्षणाची व्यवस्था केली, मुलींसाठी शिक्षणाची द्वारे खुली करून दाखवली, त्याच पद्धतीने बालविवाहाला सुद्धा त्यांनी तशाच पद्धतीने विरोध केला. बालविवाहातून होणाऱ्या समस्या, अडचणी, त्या मुलींना फेस करावं लागणारे प्रॉब्लेम, ह्या सर्व गोष्टींची जाणीव महात्मा फुलेंना होती. म्हणून त्यांनी प्रत्येक वेळेस बालविवाहाला विरोध करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर बहुपत्नीत्व पद्धती किंवा विधवा पुनर्विवाह हे सुद्धा बरेच समाजामध्ये असलेले प्रॉब्लेम आहेत की ज्या पुरुषांना अनेक पत्न्या करण्याचा अधिकार होता, पण एखादी जी मुलगी आहे लग्न झाल्यानंतर ती जर विधवा झाली, तिचा पतीचं निधन झालं, तर त्याच्यानंतर तिला पुन्हा विवाह करण्याचा अधिकार नव्हता. आणि ह्याच अधिकारासाठी महात्मा फुलेंनी प्रयत्न केले आणि त्याच्यातूनच 1864 मध्ये पहिला विधवा पुनर्विवाह त्यांनी घडवून आणला. आणि त्याच पद्धतीने बहुपत्नीत्व जी पद्धती आहे तिला सतत विरोध करत राहिले आणि ती कशी चुकीची आहे, त्याच्यातून समाजामध्ये कशा प्रकारचं दुष्परिणाम घडत आहेत याची जाणीव समाजाला करून देण्याचं काम त्यांनी हातामध्ये घेतलं आणि तशा प्रकारची चळवळ त्यांनी सुरू केली. तसेच सतीची जी चाल आहे की जी अमानुष चाल आहे, त्याच्यातून स्त्रीला निर्घुणपणे स्त्रीची हत्या केली जाते, तर ही जी मानव्याला काळिमा फासणारी गोष्ट आहे, ही पण चाल जी आहे, ही जी प्रथा आहे ती बंद झाली पाहिजे. त्याच्यासाठी पण त्यांनी प्रयत्न केले. आणि आपल्याला माहीत आहे की ब्राह्मण समाजाचे जे प्रवर्तक आहेत राजाराम मोहन राय यांनी सतीची चाल जी आहे ती कायद्याने बंद केली. आणि त्याच्यानंतर तशाच पद्धतीचा पाठपुरावा जो महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी पण केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून आणि स्त्रीदास्य विमोचनाच्या माध्यमातून स्त्रियांना समाजाच्या प्रभावामध्ये आणण्याचं काम कोणी केलं असेल तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी. त्याच्यानंतर आपण जेव्हा जातीभेद आणि अस्पृश्यता याचा विचार करतो तर त्यावेळेस आपल्याला दिसत होतं की भारतीय समाजामध्ये वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था ही कट्टर होती. म्हणजेच प्रत्येक गोष्ट जी होती ती जातीच्या आधारावर हे केली जात होती. कोणतीही गोष्ट ठरत असताना ती गुणांच्या आधारावर नसून ती जातीच्या आधारावर ठरत होते. कोणत्या जातीमध्ये जन्माला आला त्यानुसार त्याची प्रतिष्ठा, त्याचे पद समाजामध्ये टिकून ठेवत असत. थोडक्यात जाती व्यवस्था ही एवढी कडक होती की ज्याच्यातून दुसऱ्या व्यक्तींना, दुसऱ्या जातीमध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीला त्याचं स्वयंपूर्ण विकास करण्याची संधीच मिळत नसे. प्रत्येक गोष्टी ही जातीच्या आधारावर ठरत असते आणि त्याच्यातूनच स्पृश्य अस्पृश्य अशासारखे भेदभाव निर्माण झाले. मग असे हे जे जातीभेद आहेत, अस्पृश्यता आहेत, तो जोपर्यंत बाजूला होत नाही तोपर्यंत समाज एकसंघ होणार नाही, समाज एकत्रित येणार नाही. आणि जोपर्यंत समाज एकनिष्ठ होत नाही, एकसंघ होत नाही, तोपर्यंत स्वातंत्र्य मिळणं खूपच दूर आहे याची जाणीव महात्मा फुलेंना होती. म्हणून जोपर्यंत जातीभेदाच्या ज्या बेड्या आहेत त्या तुटत नाही तोपर्यंत समाज एकनिष्ठ होणार नाही, एकसंघ होणार नाही आणि स्वातंत्र्यापर्यंत आपण पाऊल टाकू शकत नाही. आणि त्याच्यातूनच त्यांनी मग हे जे अस्पृश्यता आहे, जे जातीभेद आहेत त्याच्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. आणि अस्पृश्यांना ही जी अस्पृश्यता आहे ती कशातून निघून जाऊ शकते तर शिक्षणाच्या माध्यमातून. मग अस्पृश्यांना की ज्यांना शिक्षणाचा अधिकारच नव्हता, जसा स्त्रियांना सुरुवातीला शिक्षणाचा अधिकार नव्हता तसा अस्पृश्यांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार नव्हता. मग अस्पृश्यांना सुद्धा शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. आणि अस्पृश्यांसाठी 1851 मध्ये पहिली शाळा सुरू केली की ज्याच्यामधून अस्पृश्यांना मोफत शिक्षण द्यायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर 1858 पर्यंत महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या की ज्याच्या माध्यमातून अस्पृश्यांना सुद्धा आपला सर्वांगीण विकास करण्याचा अधिकार प्राप्त झाला. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट की अशा उन्हाळ्याच्या काळामध्ये, उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये त्यावेळेस अन्न वाचून पाण्या वाचून अनेक लोक मरत होती. आणि अशा वेळेस अस्पृश्यांसाठी पाण्याचा स्वतःच्या घरचा हौद जो आहे, विहीर जी आहे ती त्यांच्यासाठी खुली केली. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक माध्यमातून अस्पृश्यांचं जे अस्पृश्यता आहे त्याचं निर्मूलन कसं होईल याच्यासाठी सतत प्रयत्न महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले. जेव्हा आपण ज्योतिबा फुलेंच्या शब्दामध्ये आपण बघायला जातो तर त्यांनी असं म्हटलंय की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले,
इतके अनर्थ एका अविद्येने केले. हे महात्मा फुलेंचे वाक्य आहे, की ज्याच्या माध्यमातून त्यांना सांगून द्यायचे आहे, की विद्या जर नसेल तर माणसाची जी मती आहे आणि गती आहे ती खुंटते. आणि त्याच्यानंतर जर विद्या नसेल आणि गती नसेल तर वित्त येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि जर विद्या आणि संपत्ती नसेल तर माणूस प्रगती करू शकणार नाही. म्हणजे थोडक्यात याचं सर्वांचं जे मूळ आहे ते कशामध्ये आहे, ते शिक्षणामध्ये आहे. आणि याची जाणीव महात्मा फुलेंना होती. म्हणून त्यांनी जसं स्त्रियांना शिक्षणासाठी सुरुवात केली, स्त्रियांना शिक्षण दिलं, त्याच पद्धतीने अस्पृश्यांसाठी सुद्धा शिक्षण याची व्यवस्था केली. म्हणजेच स्त्रियांबरोबर अस्पृश्यांना सुद्धा सामाजिक प्रवाहामध्ये आणण्याचं काम महात्मा फुलेंनी व्यवस्थितरित्या पार पाडलेलं आहे. जसं स्त्रियांसाठी प्रश्न केले, अस्पृश्यांसाठी प्रयत्न केले, त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचा प्रश्न सुद्धा खूपच महत्त्वाचा होता. कारण आपल्या देशाचा जर विचार केला तर भारत हा कृषीप्रधान देश आहे, शेतीप्रधान देश आहे. आणि आपल्या देशातील 80 ते 90% लोक जे होते ते शेतीवर अवलंबून होते. मग असा जो शेतकरी आहे, जो लोकांचा देशाचा पोशिंदा आहे आणि तो काबाड कष्ट करतो, खूपच परिश्रम करतो, पण त्याच्या वाट्याला काय येतं तर उपासमार येते. त्याच्या कष्टाचा जो मोबदला आहे हा त्याला कधी मिळतच नाही. म्हणजे मग असा जो शेतकरी आहे की जो अज्ञान कर्मकांड याच्यामध्ये पडलेला आहे, की ज्याला अज्ञान आणि कर्मकांडामध्येच गुंतलेला आहे. आणि अशा या अज्ञानाचा आणि कर्मकांडाचा फायदा कोण घेत होता तर सावकार घेत होते. सावकार त्यांची शेतकऱ्यांची सर्रासपणे पिळवणूक करत होते. मग अशा सावकाराचे जे शेतसारा आहे, जो कर्ज आहे, तो देण्यासाठी सतत कर्जबाजारीपणा शेतकऱ्याच्या डोक्यावर होत असे. मग असे जे शेतकरी बाजारीपणामध्ये जे पिडलेले होते त्यांचा फायदा सतत सावकार घेत होते. मग अशा या शेतकऱ्यांचा की जे देशाचा पोशिंदा आहेत पण त्यांच्या वाट्याला जी उपासमार येते ती बाजूला करण्यासाठी आणि अज्ञान आणि कर्मकांडातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी जे महात्मा फुले आहेत त्यांनी एक ग्रंथ लिहिला आणि तो म्हणजे शेतकऱ्यांचा आसूड 1883 मध्ये. आणि ह्या शेतकऱ्यांच्या आसूड या ग्रंथाच्या माध्यमातून सावकार शेतकऱ्यांची कशा पद्धतीने पिळवणूक करत आहेत आणि शेतकऱ्यांच्या वाट्याला कशा पद्धतीने उपासमार येत आहेत आणि शेतकरी कशा पद्धतीने मेहनत करत आहेत याचं पूर्ण वर्णन त्या ग्रंथामध्ये त्यांनी केलं. आणि त्याच्यानंतर दीनबंधू वृत्तपत्र जो आहे त्या दीनबंधू वृत्तपत्रातून त्यांनी शेतकऱ्यांचं व्यवस्थितरित्या चित्रण आणि सावकारांनी त्यांची केलेली पिळवणूक यांचं चित्रण त्यांनी मांडायला सुरुवात केली. म्हणजे थोडक्यात शेतकऱ्यांना त्यांनी सांगितलं की जो पैसा तुम्ही कर्मकांड याच्यामध्ये जो खर्च करता त्याच्यापेक्षा तोच पैसा तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा, की जेणेकरून तुमची मुलं जी आहेत ती शिकून मोठे होतील आणि तुम्ही जे काबाड कष्ट करतील याच्यातून तुम्हाला वाचवतील. ठीक आहे ना. म्हणजे अशा पद्धतीने शेतकऱ्यांना सुद्धा शिक्षणाचं महत्त्व त्यांनी पटवून दिलं आणि आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी पैसा खर्च करा अशा पद्धतीचं त्यांना सूचना दिली. तशा प्रकारचं प्रबोधन त्या शेतकऱ्यांमध्ये पण घडवून आणलं. म्हणजे थोडक्यात शेतकऱ्यांमध्ये पण प्रबोधन घडवून आणण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर जेव्हा शेतकरी महत्त्वाचा घटक आहे तसाच कामगार पण आपल्या देशामध्ये महत्त्वाचा घटक आहे. जर आपण ब्रिटिश भारतामध्ये आल्यानंतर आपण बघू शकतो की मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात कापड गिरण्या तयार झाल्या. पण त्या कापड गिरण्यांमध्ये जे काम करणारे जे कामगार आहेत त्यांची जर अवस्था बघितली तर खूपच बिकट होती. म्हणजे शेतीमध्ये उत्पन्न निघत नाही म्हणून कुठे काम करायचं तर मुंबईमध्ये येऊन कापड गिरण्यांमध्ये काम करायचं असं कामगारांनी ठरवलं आणि वाटेल त्या कमी पगारावर काम करायला सुरुवात केली. आणि त्याचा फायदा त्या कंपनीच्या मालकांनी घेतला. कापड गिरण्या ज्या मालकांच्या होत्या त्यांनी त्यांचा बरोबर फायदा घेतला आणि सतत कामगारांची पिळवणूक केली. कामगारांना कोणत्याही प्रकारच्या सवलती नव्हत्या. आणि अशा खितपत पडलेल्या आणि सतत काम करून आयुष्य आपलं वेचणारे हे जे कामगार होते त्यांचा पण प्रश्न महात्मा फुलेंनी उचलला. आणि 1879 मध्ये मुंबई जी ठिकाण आहे की जिथे महात्मा ज्योतिराव फुले यांनी कामगारांचा पहिली संघटना स्थापन महाराष्ट्रामध्ये केली. आणि त्यांच्याच या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी पहिला कामगारांची जी चळवळ आहे ती मुंबईमध्ये सुरू केली. आणि कामगारांच्या हक्कांसाठी कामगारांचे जे प्रश्न आहेत जे समस्या आहेत त्यांना जे सवलती दिल्या जात नव्हत्या त्या सवलती मागण्यासाठी कामगारांना पुन्हा एकदा या चळवळीच्या माध्यमातून जे सरकार आहे जे कंपनीचे मालक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं. म्हणजेच कामगारांमध्ये सुद्धा जनजागृती करण्याचं काम, कामगारांना सुद्धा आपल्या हक्कांसाठी आपले जे प्रश्न आहेत ते मालकापर्यंत आणि सरकारपर्यंत मांडण्यासाठी जे प्रबोधन केलं ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. आणि हे जे कामगार चळवळ आहे, ही जी कामगार संघटना आहे त्यांनी जे केलेले जे चळवळी आहेत त्याच्याकडे ब्रिटिश सरकारला सुद्धा लक्ष द्यावं लागलं. म्हणजे थोडक्यात
कामगारांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी ब्रिटिश सरकार पण तयार झालं आणि त्याचं जे श्रेय आहे ते कोणाला जातं तर महात्मा ज्योतिबा फुलेंना. म्हणजे जसं शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण उल्लेखनीय कामगिरी केली त्याच पद्धतीने कामगारांसाठी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केलेली आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की महात्मा ज्योतिराव फुले यांनी विभिन्न प्रकारची कामं केली, विभिन्न प्रकारची सामाजिक धार्मिक प्रत्येक क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. मग ते स्त्री शिक्षणाचा असू द्या किंवा स्त्रीदास्य विमोचनाचा प्रश्न असू द्या, जातीभेद असू द्या किंवा अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्न असू द्या, शेतकऱ्यांचा उद्धार असू द्या किंवा कामगार चळवळ असू द्या, या प्रत्येक क्षेत्रामध्ये मग सामाजिक क्षेत्र असेल किंवा धार्मिक क्षेत्र असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण काम केले. परंतु या सामाजिक कार्याला एक संघटित स्वरूप देणं गरजेचं होतं, त्याला एक विशिष्ट दिशा देणं गरजेचं होतं. एक अशी एक ऑर्गनायझेशनची गरज होती की ज्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून हे जे सामाजिक कार्य आहे ते सुरळीतपणे चालू शकेल. आणि त्याच्यासाठी त्यांनी 14 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आणि या समाजाच्या माध्यमातून त्यांनी जे सामाजिक कार्य आहे, धार्मिक कार्य आहे, ज्या सुधारणांचं कार्य आहे ते या संघटनेच्या माध्यमातून पुढे चालू ठेवलं. म्हणजे थोडक्यात सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी सामाजिक कार्याला गती देण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेलं आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर असं जे सत्यशोधक समाज स्थापन केलेला आहे की ज्याचं महत्त्वाची तत्वे काय आहेत, त्याचे उद्दिष्ट काय आहेत ते पण आपण जाणून घेऊया. त्यांचं असं मत आहे सत्यशोधक समाजाचं की ईश्वर हा कसा आहे तर ईश्वर हा निर्मिक आहे, म्हणजे तो निर्माता आहे. आणि ईश्वर कसा आहे तर एकच आहे म्हणजे, आणि तो सर्वव्यापी आहे, तो निर्गुण आणि कसा आहे तर निराकार आहे. ईश्वराशिवाय कोणाचीही पूजा करू नये असं त्यांचं मत होतं. तसेच ईश्वराची जर पूजा करायची असेल तर जो मध्यस्थी वर्ग आहे म्हणजे आपण ब्राह्मण किंवा पुरोहित म्हणतो तर त्यांची गरजच नाही आहे. जर खऱ्या अंतकरणाने आणि प्रेमाने जर भगवंताची आठवण केली, भगवंताचं चिंतन केलं तर भगवंतापर्यंत आपले जे मतं आहेत, आपली जी मागणी आहे ती भगवंतापर्यंत पोहोचू शकते, आपली प्रार्थना भगवंतापर्यंत पोहोचू शकते. म्हणजेच भगवंताची भक्ती करण्यासाठी पुरोहिताची आणि मध्यस्थाची गरज नाही आहे, अशा प्रकारचं तत्व जे सत्यशोधक समाजाचं होतं. त्याच्यानंतर त्यांचं असं मत आहे की कोणताही ग्रंथ, जे अनेक ग्रंथ आहेत त्याच्यापैकी कोणताही ग्रंथ ईश्वर निर्मित नाही आहे. प्रत्येक ग्रंथ जो कोणी लिहिला आहे तो व्यक्तीने, मानवाने लिहिलेला आहे, म्हणून कोणताही ग्रंथ कसा नाही आहे ते ईश्वर निर्मित नाही आहे. तसेच आपण समाजामध्ये बघतो की जे अस्पृश्यता आहे, जातीभेद आहे, तर प्रत्येक व्यक्तीचा जो दर्जा आहे तो जन्माने ठरत होता. पण त्यांचं मत काय की कोणताही व्यक्ती जो श्रेष्ठ किंवा कनिष्ठ तो जन्माने ठरत नाही तर तो त्याच्या गुणाने ठरते. म्हणजेच त्याच्यामध्ये असलेल्या ज्या क्वालिटीज आहेत त्याच्यानेच त्याला समाजामध्ये दर्जा दिला पाहिजे, अशा प्रकारचं सत्यशोधक समाजाचं तत्व होतं. तसंच त्यांचं असं मत होतं की त्यांचं जे सत्यशोधक समाज आहे त्याच्यामध्ये जो सत्य शब्द आहे, त्यांचं मत आहे की सत्य हेच धर्म आहे. प्रत्येक व्यक्तीने सत्याने जर वागलं तर तेच त्याचं महत्त्वाचं कर्तव्य आहे आणि तोच त्याचा धर्म आहे, अशा प्रकारचं त्यांचं तत्व होतं. त्याच्यानंतर प्रत्येक व्यक्तीने बंधुभाव, सदाचार, भूतदया या गुणांची जर जोपासना केली तर समाजामध्ये जे स्पृश्य अस्पृश्य, जातीभेद हे जे समस्या निर्माण होतात त्या समस्या कधी निर्माण होणारच नाहीये. म्हणजे थोडक्यात सत्यशोधक समाजाची अशी तत्वे होती की जी जर माणसाने आपल्यामध्ये आत्मसात केली तर समाजामध्ये जो स्पृश्य अस्पृश्य, जातीभेद, भांडणं, हिंसाचार ह्या ज्या होतात ह्या गोष्टी होणारच नाहीये. म्हणजे थोडक्यात सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चालवण्याला एक प्रकारची गती दिली आणि समाजामध्ये म्हणजे थोडक्यात महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचं सामाजिक आणि धार्मिक प्रबोधन घडवून आणण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आज आपण बघू शकतो की महात्मा फुले यांच्या माध्यमातून सत्यशोधक समाजाची स्थापना झाली आणि कुठेतरी का होईना आजपर्यंत ज्या प्रवाहाला समाजामध्ये कधी स्थानच नव्हतं, म्हणजे स्त्रियांना शिक्षण दिलं, अस्पृश्यांना पुन्हा एकदा त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. असा एक व्यक्ती होता शेतकरी की जो देशाचा पोशिंदा होता पण तो उपाशी राहत होता, त्यांना पण समाजाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं. आणि कामगार वर्ग की ज्या आधुनिकता आली पण कामगार वर्गांचं जे जीवन होतं ते खितपतच पडलं होतं, त्या कामगार वर्गांना पण पुन्हा एकदा समाजाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं आणि त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याचं काम कोणी केलं असेल तर महात्मा फुलेंनी. म्हणजे आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून आपण महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून जे सामाजिक आणि धार्मिक जे काम केलेलं आहे त्याच्याविषयी माहिती घेतली. पुन्हा एकदा आपण ह्याच अशाच पद्धतीने लेक्चरच्या माध्यमातून येऊ आणि सामाजिक आणि धार्मिक चळवळीमध्ये अजून काही असे समाजसुधारक आहेत की ज्यांनी महत्त्वपूर्ण उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे ते पण आपण पुन्हा एकदा बघू. थँक्यू.